आज की नाही माझी बहीण येणार होती. कशासाठी येणार आहे हे तुम्हाला सांगतेच. त्यापूर्वी आम्हाला जायचं होतं पुण्याला आणि कशासाठी चाललो हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे. दुपारचे 2-3 वाजले होते आणि ऊन तर अक्षरशः इतकं कडक आहे, बाहेर निघायची बिलकुलच इच्छा होत नाही. त्यावेळेतच दुपारच्या मस्त पॅकिंग वगैरे केली आणि आम्ही पुण्याला जायला निघालो. आरूनी मस्त पाठीमागं निवांत बसून घेतलं होतं आणि आरूला काहीतरी स्नॅक्स वगैरे घ्यायचे म्हणून आम्ही इथं थांबलो हॉटेलमध्ये. यांना भूक पण लागली होती, जेवणसुद्धा करायचं होतं आणि माझे मुलं गेले आहे माझ्या बहिणीकडे म्हणजे पियाकडे आणि आम्हाला पुण्याला जाताना त्यांनासुद्धा सोबत घेऊन जायचं होतं. मग मी तिला म्हटलं की तू आम्हाला नेवाशा फाट्याजवळ आणून सोड, म्हणजे तिला पण तोच रस्ता लागतो आहे आणि पुण्याला जाताना सुद्धा आम्हाला तोच रस्ता लागतो, म्हणजे वाटेत ती मुलांना घेऊन येईल आणि मग तसंच आम्ही त्यांना घेऊन पुढं प्रवासाला जाऊ समजा, असं काही आमचं ठरलं होतं. मस्त इकडे शेवभाजी ऑर्डर केली, जेवण वगैरे केले आणि दुपारच्या वेळेत थंड म्हणून काहीतरी खायचं म्हणून इकडे मस्त आईस्क्रीम घेतली, आरूसाठी कुल्फ्या घेतल्या आणि तितक्यात पिया पण मुलांना घेऊन आली. गाडीमध्ये बघितलं तर असं वाटत होतं मुलं आहे की नाही. येताना तिने मस्त माझ्यासाठी प्रवासात खायला फुटाणे, शेंगदाणे आणि तिने स्वतःच्या हाताने बनवलेला कपकेक घेऊन आली होती, जो की इतका टेस्टी वाटत होता. गाडीत बघितलं तर मुलं आहे की नाही असं वाटत होतं आणि एकामेकांच्या अंगावर असे गाढ झोपेत गेले होते. नंतर मुलांना वगैरे घेतलं आणि आम्ही पुण्याला गेलो. चला आता व्हिडिओचा एंड इथंच करते. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट